श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की घरात लक्ष्मी माता का थांबत नाही, अशी कोणती कारणं आहेत की जे आपण करतो आपल्याला कळत नाही, पण त्या गोष्टीमुळेच खरं म्हटलं गेलं तर लक्ष्मी माता आपल्या घरात थांबत नाही। तर सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला हे सांगेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर त्यामध्ये पहिलं कारण हे आहे की आपल्याला ना कोणी पाहुणे जर घरी येणार असतात ना, तर कोणाकोणाला खरंच खूप आनंद होतो की नाही आपल्या घरात 2 पाहुणे येणार आहे म्हणून। तर आपण ते पाहुणे येण्याच्या आधी तयारी करतो, ते आल्यावर त्यांचं चांगल्या प्रकारे स्वागत करतो आणि आनंदाने त्यांना त्यांची पाठवणी करतो। पण काही काही जणांचं असं असतं ना की पाहुणे येणारे असं कळल्यावरच त्यांचा चेहरा उतरतो किंवा त्यांना चांगलं वाटत नाही। याच्यामुळे काय होतं ना की लक्ष्मी माता नाराज होत असते। म्हणजे अतिथी देवो भव हे जे म्हटलं गेलेले आहे ना, हे त्याच्यामुळेच म्हटलं गेलेलं आहे की अतिथी जे येणार आहेत त्यांचा कोणत्याही प्रकारे आपण चांगल्या प्रकारे स्वागत करायचं, त्यांना खाऊ पिऊ घालायचं, राहत असतील तर राहू द्यायचं, नसन राहत तर त्यांचा जसा पाहुणचार करता येईल तसा चांगल्या पद्धतीने पाहुणचार करायचा आणि मग त्यांची पाठवणी करायची। तर ज्या घरामध्ये पाहुण्यांचा अतिथीचा व्यवस्थित आदर होतो, व्यवस्थित बोललं जातं, त्यांचा व्यवस्थित पाहुणचार होतो, त्याच घरामध्ये लक्ष्मी माता ही वास करत असते। त्याच्यानंतर दुसरा जे कारण आहे की ते म्हणजे ज्या घरामध्ये तुळशीची रोज पूजा होते त्या घरातच लक्ष्मी माता ही वास करत असते। कारण तुळस म्हणजे लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीजवळच नारायणांचा सुद्धा वास असतो। म्हणून ज्या घरामध्ये तुळशीची रोज पूजा होते सकाळ संध्याकाळ आणि तुळशीला तेवढंच पाणी घालावं जेवढं त्या तुळस तुमचं ज्या याच्यात असेल, कुंडीत असेल, त्या कुंडीत जेवढं पाणी मावेल तेवढंच पाणी घालावं। त्या कुंडीतून पाणी खाली पडता कामा नये, हे सुद्धा चुकीचं मानलं गेलेलं आहे। त्यामध्ये जेवढं पाणी मावेल, जेवढं पाणी ती माती सोक करू शकेल तेवढंच तुम्ही त्याच्यात पाणी टाका तुळशीमध्ये। सकाळ संध्याकाळ दिवा लावा, अगरबत्ती लावा, त्याच्यानंतर कुंकू हळद वाहा। कारण तुळशीचं खूप महत्त्व आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की रोज जर आपण पूजा केली ना तर आपल्या घरावर जे येणारं संकट आहे ते आपल्यावर येण्याच्या आधी तुळस ही स्वतःवर घेत असते आणि म्हणूनच तुळस ही सुकत असते। तर म्हणूनच रोज तुळशीची ज्या घरात पूजा होते ना त्या घरातच माता लक्ष्मी ही वास करत असते। त्याच्यानंतर पुढचा उपाय म्हणजे कारण आहे की किचन रूममध्ये नेहमी एक तरी भांडं हे भरून ठेवावं। कारण कसं आहे ना, आजकाल कसं झालेलं आहे की टाकी डायरेक्ट वरती भरलेली असते वापरण्यासाठी, त्याच्यानंतर प्यायचं म्हटलं की डायरेक्ट आरो असतो। तर तसं नाही, एक तरी भांडं म्हणजे तुम्हाला जर पाणी प्यायचं असेल तर माठ म्हणा किंवा हंडा म्हणा असं एक तरी भरून ठेवायचं किचन रूममध्ये। कारण त्याच्यानेच माता लक्ष्मी ही घरात वास करत असते। आणि हो, बाथरूममध्ये सुद्धा बादल्या कधीच रिकाम्या ठेवायच्या नाही। तुम्हाला जर ठेवायच्या असतील तर बादल्या तुम्ही या पालथ्या करून ठेवायच्या, पण रिकाम्या ठेवायच्या नाही, भरून ठेवायच्या। एक तर भरून ठेवायच्या नाही तर पालथ्या करून ठेवायच्या, रिकाम्या ठेवायच्या नाहीत। आणि किचन रूममध्ये एक तरी भांडं हे तुम्ही पाण्याचं भरून ठेवायचं। त्याच्यानंतर पुढचं आहे की कधीही केस मोकळे सोडायचे नाही। म्हणजे आजकाल तर फॅशनच झालेली ती, पण आहे ना चुकीचं आहे। शास्त्रानुसार जर म्हटलं ना तर मोकळे केस सोडणं ही चुकीची गोष्ट आहे। पण आजकाल कसं असतं की घरातसुद्धा मोकळे केस सोडतात, स्वयंपाक करताना मोकळे केस सोडतात, की बाहेर फिरायला गेलं की मोकळे केस सोडतात। पण हे चुकीचं मानलं गेलेलं आहे की ज्या घरात बाई ही स्वयंपाक करताना मोकळे केस सोडून स्वयंपाक करते किंवा मोकळे केस सोडून वावरते, हे चुकीचं मानलं गेलेलं आहे। ज्या घरामध्ये असतो तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही वास करत नाही। तर ही अशी काही कारणे आहेत, नॉर्मल कारणे आहेत, साधी आहे खूपच। ह्या गोष्टींवर जर तुम्ही लक्ष दिलं तर माता लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करेल। त्याच्यामुळे ह्या चुका होऊ देऊ नका आणि लक्ष द्या, तर नेहमी माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल। श्री स्वामी समर्थ।